नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे. ईश्वरी सकाळी सकाळीच नेहमीप्रमाणेच तिचं रुटीन लक्षात नसतं आणि नेहमीप्रमाणेच हसत खिदळत डायनिंग टेबलवरती येऊन बसलेली असते आणि नम्रताला म्हणत असते, दीदी पटकन माझा टिफिन दे, मला चहा दे, मला उशीर होतोय, माझी बस जर निघून गेली तर तो फडकुचंद मला खूपच ओरडेल. तेवढ्यात मात्र तिथेच आत्या बाजूला हॉलमध्ये असते. नम्रता तिच्याकरिता चहा तर घेऊन आलेलीच असते, पण तिला म्हणत असते, अगं ताई तू विसरलीस का की आज तुला ऑफिस नाहीये. ईश्वरी, खरंच तू इशू असं का करतेस? तू ऑफिसमधून रिझाईन केलेला आहेस आणि तू खरंच तुला खूप आठवण येते का ऑफिसची? मला असं वाटतं इशू, तुला खूपच जास्त अर्णव सरांची आठवण येत आहे किंवा सवय झालेली आहे. ते म्हणतात ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. तेव्हा ईश्वरीच्या मनामध्ये खूपच घालमेल सुरू असते. इकडे आत्याच्या मनामध्ये असा विचार सुरू असतो, नाही ईश्वरीने आता पुन्हा ऑफिस जॉईन करायला नकोय. तर आता सकाळचीच वेळ असते आणि त्याचबरोबर इथे अर्णवच्या घरामध्ये सुद्धा सर्वजण शांत बसलेले असतात. आता मात्र इकडे आकाश म्हणत असतो, खरंच दादाचं नक्कीच काहीतरी बिघडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूपच जास्त चेंजेस झालेले आहेत. त्यावर आता वल्लरी त्यांच्याकडे खुनशी हसू पाहतच बघत असते आणि तेव्हा आजी म्हणत असतात, हो कारण त्याच्यामध्ये खूपच जास्त बदल झालेले आहेत, पण आता ते काय आहेत हे मला चांगलंच माहिती. तेव्हा इकडे जो राकेश आहे तो मात्र सकाळी पारूसच असतो आणि त्याचे कपडे जे अंगावरचे आहेत ते खूपच धुळीने माखलेले असतात. तेव्हा ईश्वरी त्याला पाहते, आवाज देते, पण आवाज दिल्याने सुद्धा राकेश तिथे थांबत नाही आणि तसाच घरामध्ये निघून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, किती हाका मारल्या पण ह्यांचे कपडे बहुतेक खराब झालेले होते का, काय झालं होतं मला कळलं नाही. आता राकेश धावतच घरामध्ये जातो, दरवाजा बंद करतो आणि अगदीच मोठ्या मोठ्याने जोरात हसायला लागत असतो. शेवटी मला माझ्या इंदूर जिलोबीला किती मिस करावं लागत आहे किंवा तिच्यापासून लांब राहण्यासाठी मला किती काय काय करावं लागत आहे. सॉरी इंदरी जिलोबी. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो म्हणत असतो, शलाका तुला मी आता तुझा व्यवस्थित अंतविधी केलेला आहे, तुला माझ्या आयुष्यातून लांपास केलेला आहे आणि आता एकच मिशन आहे ते म्हणजेच की इंदोरी जिलेबीचं. आणि खुनशी हसत असतो, काही जरी झालं तरी सुद्धा मी आता माझ्या इंदोरी जिलेबीपासून जास्त दिवस लांब राहू शकत नाही. ह्या गोष्टी तो इकडे बोलत असतो. आता अर्णव सुद्धा ऑफिसला जाऊन पोहोचलेला असतो, पण नेहमीप्रमाणेच त्याला ईश्वरीची बडबड आठवत असते. तो तिला खूपच जास्त मिस करत असतो. लावण्य त्याच्या केबिनमध्ये आलेली असते आणि त्याला काही डिटेल्स देण्याचं काम करत असते, जसं की आज कुठल्या मीटिंग्स आहेत, त्याचबरोबर कोणी भेटायला येणार आहे का, काही डील आहेत का वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी ती त्याला समजावून सांगत असते, पण त्याचं लक्ष मात्र नसतं. तेव्हा इथे जी लावण्य आहे ती बोलत असते, अर्णव मला असं वाटतंय की तुझ्यासाठी एक पर्सनल PA आपण जी की क्वालिफाईड असेल ती अपॉइंट करूया का, मला सांग, मी लगेचच तयारीला लागतो. तेव्हा अर्णव बोलत असतो, नाही त्याची काहीच गरज नाही. आणि ज्या याच्यावरती स्टॅच्यूवरती ईश्वरीचं लॉकेट लावलेलं असतं आणि तो तिकडे पाहत असतो आणि तेव्हा लावण्य त्याला म्हणत असते, हे बघ आता तुला पुढे जावंच लागणार आहे आणि त्याचबरोबर ती साधी एक पिऊन होती आणि त्याचबरोबर तिच्याकरिता तेवढा विचार करण्याची काहीच गरज नाही आहे. मी तुला सांगितलं ना एकदा की मी तुझ्यासाठी बेस्ट क्वालिफाईड PA पर्सनल PA एक अपॉइंट करून देते, जेणेकरून तुला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज होतील आणि त्याचबरोबर तुला आता तुझे जे काही शेड्यूल आहे त्यामध्ये जास्त चेंजेस करायची गरज नाही पडणार. तेव्हा मात्र अर्णव बोलत असतो, नाही त्याची काही गरज नाही आहे, आत्ता तरी नको आहे. पण लावण्य ऐकत नसते आणि शेवटी अर्णव तिच्यावरती ओरडण्याचंच काम करत असतो. अर्णव ओरडल्यामुळे मात्र आता लावण्या थोडीशी शांत बसत असते, कारण ती खूपच जास्त ओव्हर करत असते आणि त्यामुळे आता अर्णवची खूपच जास्त चिडचिड सुद्धा होत असते. ओरडल्याच्या नंतर त्याला ईश्वरीबरोबर घालवलेले क्षण आठवत असतात. तेव्हा तो म्हणत असतो, डिस्कस्टिंग. आणि तेव्हा इथे ईश्वरी त्याला विचारलेलं असतं, डिस्कस्टिंग म्हणजे काय. तेव्हा अर्णवने तिला सांगितलेलं शटअप शटअप शटअप. आणि तेव्हा ती म्हणत असते, अच्छा म्हणजे ती 2 वेळा शटअप. तर इकडे आता आत्यांनी ईश्वरीच्या आईला म्हणजे नम्रतेच्या आईला कॉल केलेला असतो आणि ईश्वरीच्या बाबतीत खूपच काही गोष्टी चांगल्या पॉझिटिव्ह होणार आहे, त्यामुळे वहिनी तू लवकरात लवकर ये दादाला घेऊन. पण दादा येणार नाही असं ती सांगते आणि मी काय येऊ, काय झालेलं आहे. तेव्हा आत्या तिला म्हणत असतात, तू ये, तुझ्याकरिता खूपच आनंदाची गोष्ट आहे. इकडे मात्र जो काही राकेश आहे, राकेश आत्याला मध्येच बाहेरच भेटत असतो आणि तेव्हा बाहेर भेटल्याच्या नंतर आता तो तिच्यासोबत मस्का लावण्याचं किंवा तिच्या गुडबुकमध्ये राहण्याचं, तिला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर मला यायला सकाळी खूपच उशीर झाला. मी जेव्हा डोनेट करायला गेलो होतो काही मटेरियल, खरं तर चांगलं पैसा कमवणं जेवढं आहे तेवढंच तो व्यवस्थित पद्धतीने मार्गाला लावणं हे सुद्धा गरजेचं आहे. पुण्य कमवायला किती काय काय करावं लागतं. एक तिथे आजीचा ॲक्सिडेंट झाला होता, त्या आजी एक्सपायर झालात आणि त्यांचा अंत्यविधी करताना मला नाकी 9 आले आणि खरंच मी त्यांचा अंत्यविधी करून घेतलेला आहे.
मला खरं तर ईश्वरीची आवाज देत होत्या राकेशजी म्हणून, पण असं कुणाचा तरी अंत्यविधी करून आल्याच्या नंतर मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही आणि त्यामुळेच मला त्यांना माफी मागायची आहे, त्यांच्याशी सॉरी म्हणायचं आहे. तेव्हा आत्या म्हणत असतात, नाही त्याची काहीच गरज नाही आहे, उगाचच तुम्ही काय एवढी सॉरी आणि माफी मागताय. खरंच तुमच्यासारखे माणसं ह्या जगात पाहायला आणि ऐकायला भेटायला सुद्धा मुश्किल आहे. तर खरंच तुम्ही एवढं पुण्य करताय यावर माझा विश्वासच बसत नाही, किंवा तुम्ही एवढ्या चांगुलपणाच्या गोष्टी करतायत यावर माझा विश्वासच बसत नाही. म्हणून आत्याच्या गुडबुकमध्ये राहण्याचा राकेश पुरेपूर फायदा करून घेत असतो, जेणेकरून ऐश्वरीचा हात आत्या त्याच्या हातामध्ये देतील आणि त्यांना सगळ्यांनाच मनवतील. इकडे मात्र ऑफिसमध्ये मीटिंग चालू असते आणि काही लोक अर्णवला भेटायला आलेले असतात, पण अर्णवचं मात्र अजिबातच त्या गोष्टीकडे लक्ष नसतं. जो आकाश आहे तो इथे राकेश अर्णवला सतत विचारत असतो, दादा हे ठीक आहे का, ते ठीक आहे का, कारण डिझाईन्सचं कलेक्शन असतं. आणि तेव्हा मात्र अर्णव इथे त्याला जाणीव होते किंवा तिला भास होत असतो की जी काही ईश्वरी आहे ती त्याच्या बाजूला उभी आहे आणि तो तिला बोलत असतो, हे सर्व काय आहे, वेळच्या वेळी तुम्हाला कामं करता येत नाही का. आणि तेव्हा मात्र सर्व जो स्टाफ आहे तो त्याच्याकडे पाहतच असतो, कारण तो कोणाशी बोलतो ही गोष्ट मात्र त्यांना कळत नाही. पण अर्णव आता इथे ईश्वरीशीच बोलत असतो. तेव्हा राकेश पटकन उभा राहतो, आकाश त्याला म्हणत असतो, अरे दादा काय झालेलं आहे, ठीक तर आहे ना. आणि तेव्हा आजूबाजूला तो पाहतो तर तिथे कोणीच नसतं आणि सर्वांना सॉरी म्हणत असतो. तेव्हा लावण्या कशी तरी ती परिस्थिती सांभाळून नेते आणि आलेल्या लोकांना म्हणत असते, ठीक आहे आमचा निर्णय तुम्हाला आम्ही लवकरच देऊ म्हणून. तेव्हा मात्र अर्णवला एक विचार मनामध्ये येतो, हे मला सर्व काय होत आहे मला कळत नाही. खरंच मी ईश्वरीच्या एवढा आहारी गेलो आहे का, किंवा ईश्वरी माझ्या मनामध्ये तिने माझ्या मनावर एवढं राज्य केलेलं आहे का, काय करायचं मला आता काहीच कळत नाही. अशा सुद्धा गोष्टी इथे तो बोलत असतो. त्यावर आता इथे लावण्या आणि त्याचबरोबर आकाश तिथून फायनली निघून जातात आणि ते निघून गेल्याच्या नंतर अर्णव झालेल्या प्रकाराबद्दल झालेल्या गोष्टीबद्दल थोडासा विचार करत असतो, काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने हे होत आहे याचाच तो विचार करत असतो. खरंच ती माझा सुद्धा विचार करत असेल का असं तो इकडे बोलत असतो. तर दुसऱ्या बाजूला ईश्वरी आणि नम्रता सुद्धा बसलेल्या असतात. त्यांना भाजी आणायला जायचं असतं आणि भाजी आणायला गेल्याच्या नंतर मात्र ईश्वरी काहीच बोलत नसते, अगदी एकदमच ती शांत असते. नम्रता तिला विचारत असते, खरंच इशू काय झालेलं आहे, सर्व ठीक आहे ना, तू एवढी शांत शांत का आहेस, तू अशी कधीच शांत राहत नाहीस, प्लीज बोल ना माझ्याशी. आणि काय ग खरंच तुला ऑफिसची खूप आठवण येते का. आणि तेवढ्यातच आत्या येऊन म्हणत असतात, अच्छा नाही ईश्वरी तू आत्तापर्यंत हा सर्वात चांगला निर्णय घेतलेला आहेस ऑफिस सोडून. आणि नम्रता म्हणत असते, हो मीच आत्याला सांगितलंय. आणि तेवढ्यातच आता अर्णव म्हणत असतो, तिला माझी आठवण येत असेल का, काय करत असेल ती, विचारू का एकदा तिला, करू का फोन, असं म्हणूनच विचार न करताच लगेचच ईश्वरीला फोन करत असतो. आता ईश्वरी अर्णवचा फोन आलाय म्हणून लगेचच फोन रिसीव्ह करण्यासाठी तिथून बाहेर पडते आणि बाहेर लॉनमध्ये येऊन ती फोन रिसीव्ह करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे ती फोनवर बोलत असते, पण आत्या मागं तिच्याच मागे आलेले असते तिला कुणाचा फोन आलाय म्हणून ऐकण्यासाठी. आता अर्णव आणि ती ईश्वरी बोलत असताना दोघांचा पुन्हा एकदा वाद होणार असतो. वाद ह्या गोष्टीवरून होतो की अर्णव म्हणत असतो, साधे तुला थोडे सुद्धा मॅनर्स नाही आहेत का, कारण तू काम सोडून गेलेली आहेस, रिझाईन केलेलं आहेस, म्हणजे तुझं जे काही काम होतं ते तू दुसऱ्यांना सोपवणं किंवा ते काम पूर्ण करणं हे तुझं काम होतं ना, अशी रिझाईन कशी काय करून गेलेली आहेस. तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते, सर मला तुम्ही हे अगदीच व्यवस्थित पद्धतीने सुद्धा सांगू शकला असतात, मला माहित नाही तुमच्या कंपनीचे नियम आणि रूल्स काय आहेत ते, आणि तुम्ही इतकं का भांडताय माझ्याशी. आता मात्र अर्णवचा पारा चिडलेला असतो आणि दोघे सुद्धा पुन्हा एकदा फोनवरती भांडलेले असतात. अर्णवला खरं तर तिला भांडायचं नसतं, तिला दोन गोष्टी बोलायच्या असतात, ती काय करते, कशी आहे, माझी आठवण येते का, पण आता नकळतपणे तो सुद्धा तिला भांडून गेलेला असतो. आणि तेव्हा ईश्वरी म्हणत असते, खरंच हा फडकुचंद कधी सुधरू शकत नाही. तर अर्णव म्हणत असतो, नाही खरंच मी खूप चुकीचा वागलेलो आहे का, मी खरंच पुन्हा एकदा तिला भांडलेलो आहे का, खरंच मी असं करायला नको होतं म्हणून त्याला सुद्धा पश्चाताप होत असतो. प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये पाहूयात. तेव्हा अर्णव त्याच्या ऑफिसमध्येच असतो आणि ईश्वरी त्याला त्याच्या टेबल खाली दिसत असते आणि तेव्हा ईश्वरी त्याला म्हणत असते, काय हो सर तुम्हाला माझं म्हणणं काहीच पटत नाही, माझी बडबड तुम्हाला खूप जास्त इरिटेट करते आणि तरी सुद्धा तुम्ही मला मिस करताय. तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहतच असतो, का मिस करताय सर तुम्ही मला तर मी तुमच्या नजरेसमोर सुद्धा नकोय का, आणि तरी सुद्धा तुम्ही मला एवढं मिस करताय का, असं होतंय. ह्या गोष्टी इथे ईश्वरी अर्णवला विचारत असते, पण अर्णवकडे मात्र शब्दच नसतात आणि शब्द नसल्यामुळे तो अगदीच निशब्द झालेला असतो. पण ईश्वरीची जी बडबड आहे हा त्याला भास होत असतो आणि भास झाल्यामुळे तो खूपच जास्त पुन्हा अस्वस्थ असतो. आता अस्वस्थ असलेला जो अर्णव आहे त्याची ही अवस्था मात्र लावण्याला पाहत नाही आणि लावण्या तिथे त्याच्या पुन्हा कॅबिनमध्ये येते दुसऱ्या दिवशी आणि त्याला म्हणत असते की मोहन हे बघ, ती एक साधी पीए होती आणि
BA घर नोकरी सोडून गेली म्हणून तू इतका अपसेट होणार आहेस का? जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं असतं. कोणी जर आपल्यासाठी एखादी जागा रिकामी केली तर ती जागा नव्याने किंवा दुसऱ्या व्यक्तीने भरून काढायची असते. तू काळजी करू नकोस, सर्व काही व्यवस्थित होईल. तू इतका विचार का करत आहेस? असं म्हणूनच लावण्या त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असते. तर पाहत राहा तू ही रे माझा मितवा.